तर मित्रांनो, येणारी ही गुरुपौर्णिमा खूप महत्त्वाची आहे। तर त्या दिवशी गुरुवार आहे, तर या दिवशी आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यात हळद चिमूटभर टाकायचे। याच्याने आपला बृहस्पती जो आहे तर तो खूप मजबूत होईल आणि धनामध्ये वाढ होईल, बरकत होईल। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल, दूध, हळद जर टाकून आपण अंघोळ केली तर सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळेल। या दिवशी गुरुपौर्णिमा शिर्डीमध्ये तर खूप गर्दी राहील। साईबाबाचा उत्सव खूप धूमधडाक्यात राहील। तर या दिवशी आपल्याला या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे। तर तो मंत्र कोणता आहे? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर अगोदर आपले माता पिता हे गुरु आहेत, नंतर आपले शिक्षक हे गुरु आहेत, नंतर आपल्या इष्ट देवता जे आहेत ते गुरु आहेत। तर त्यांना प्रणाम करायचा आणि आशीर्वाद घेण्याचा हा गुरुपौर्णिमाचा दिवस आहे।